हॅलो गाईज, वेलकम बॅक टू रेडर 777. तर जसं तुम्हाला बोललो होतो तसं आपलं नवीन ब्लॉग येतो. आता आपण जातोय लोणावळ्याला, पण ते आपण आज नाही उद्या जाणार आहे. सो स्टार्टिंग इथून करतोय. वाशीला आलो होतो दादाची गाडी घ्यायसाठी. आपली बाईक इथे ठेवली, बाईकवर आलो. पाऊस होता म्हणून शूट करताना आलं आणि आता ऊन आलंय. सो आता इथून निघतोय कोपरखैरण्याला. ताईच्या घरी जाऊन भावाला घ्यायचं आहे आणि मग तिथून मानकुर्दला जाणार परत आणि नंतर मग उद्या निघणार आम्ही तिथून दादाची इथून लोणावळ्याला. सो आता राईड स्टार्ट करूया. आता सीन असं झालंय, मोबाईल नाही लावू शकत मी, काय आहे आणि गोप्रो पण आणला नाही का, ते परत सगळं अटॅच करा हे ते. म्हटलं आज नको, उद्यापासूनच करू. तर आज थोडंसं एक स्टार्टिंगला ब्लॉग टाकण्यासाठी मी हे सेटअप करतोय. माचीस बिचीस गाडीत ठेवली आहे काम पंचीस करायला. तर आता आपण निघूया. जरा साईडला थांबलो तो, गाडी फुल तापलेली उन्हामध्ये. तर चला आपण भेटूया डायरेक्ट कोपरखैरण्याला गाडी. ओके चलो बाय. दिल में सो काहीच कोपरखैरण्याला आलोय मी. आता आलोय. हा आदित्य आहे, आदित्य द बॉय, आबी द बॉय. आणि हा पण अभिषेक आहे. हा अभि आहे, हा अभि आहे, पण हा आदी आहे. पण हा आदी नाही, हा आदी आहे, हा नंतर आहे. पण हा अभि आहे, पण हा आदी आहे. कोपरखैरण्याला आलोय आपण. इथून जाणार आहे डीमार्टला. डीमार्टला खाऊ घ्यायचा आहे. कुठे रे? शानचा खाऊ आणलाय, या बॅगेत टाकून ठेवलाय. दुसरा खाऊ घ्यायचा आहे डीमार्ट मधून. आणि खाऊ घेतला की डायरेक्ट मानकुर्दला कल्टी. आणि त्याच्यानंतर उद्या 5 वाजता निघायचं आहे. तर मग हा इथेच मी ठेवणार आहे ब्लॉग, एवढाच. ह्याच्या पुढे आता मी काय बोलत नाही. आता आपण उद्या कंटिन्यू करणार आहे. गाडी घेऊन आल्याच्या नंतर आता इथे मस्त भेंडीची भाजी पण एकदम चकना टाईप. आणि मग इथून आपण आता डीमार्टला जाणार, मग मानकुर्दला जाणार. त्याच्यानंतर उद्या सकाळी 5 वाजता आपल्याला निघायचं लोणावळ्याला. आधी एकविरेला जायचं. एकविरेवरून मग विला बुक केलाय आबीनी, मोठ्यावाल्या काळ्या शर्टवाल्याने. आणि त्याने विला बुक केलाय. तर उद्या डायरेक्ट विला बघतो. फुल मस्त एन्जॉय करायचं आहे. गोप्रो विप्रोचं आज आपलं ते एक छोटंसं पार्ट येणार आहे, फ्लिपकार्टवर मागवलाय गोप्रो एक्सटेंड करण्यासाठी, हेल्मेटसाठी. तो अटकत होता, तर त्यासाठी एक पण पार्ट मागवला. तो येईल आज. आज निघालाय फास्ट डिलिव्हरी एक्सप्रेसवर. सो आला पाहिजे रात्रीपर्यंत, म्हणजे आपल्या हेल्मेटला लावता येईल. आता हेल्मेट तर यूज नाही करणार, 4 व्हीलरने जाणार आहे, तरी पण नंतरसाठी कामाला आहे ना. त्या गाडीत जर नंतर चोपायचं आहे, चोप्या.com. रात्रीचे 12 वाजले आणि आम्ही खाली गाडी धुवायला आलोय. लोक सकाळच्या गाड्या धुतात आणि मी रात्री 12 वाजता गाडी धुवायला आलोय उद्या निघायचं म्हणून. एसी फिल्टर बघत होते साफ करायला. तर त्यांना एसीचा चॅप्टर शिकवला नाही वाटतं तिकडे कॉलेजला, तर त्यांना तो भेटत नाही. लल्लन टॉपचा फोन होता. एअर फिल्टर त्यांनी क्लीन केला, पण त्यांना हा काय जमाना झालाय. आणि आपलं गपचूप बोलते लावतो मी आहे तसं, फिल्टर भेटत नाही. या बॅब इज्जत बिज्जत काढायला लागला. हा तो टाइम बिम बरबाद केला होता. एक्स्ट्रा ऑनला होतो, जरा कमी आवाज आहे त्याचा. आणि 12 वाजता निघणार आहे. सॉरी 12 वाजता निघणार आहे. सकाळी 8 वाजता निघणार, 6 वाजता निघणार आहे. म्हणून आता 12 वाजता एसी साफ करायला गाडीत धुवायला आलो आम्ही. तर आता झोपणार घरी जाऊन, सकाळी 6 वाजता येणार. आपण सकाळी 6 वाजता भेटूया. कशाला पाहिजे? क्लिनिक प्लस शॅम्पू कोण आहे? हॅलो बोल ना. आता 2-2 वाले. ठीक आहे चालेल. चलो तो आपण सगळे डायरेक्ट गाडीमध्ये भेटूया. पब्लिक गुड मॉर्निंग गाईस. सकाळ झाले, आम्ही आता निघायची तयारीत आहे. पण एवढा जोरात पाऊस पडतोय ना, काय कळत नाही. अचानक खूप जोरात पाऊस आलाय. सो तुम्ही बघू शकता की आता मी उठलो, तुम्हाला दिसतंय की नाही माहित नाही. कपडे पुढे टाकलेत फुल वन साईड कपडे वगैरे टाकलेले आहेत भिजायला. तर मी आता उठून बघितलं तर पाऊस येत होता ना, पाऊस येतोय खूप. आता प्रॉब्लेम असं झाला की सगळ्याला लवकर निघायला लागेल. पाऊस जोरात आला तर प्रॉब्लेम आहे, तर येणार नाही. हा थोडा ह्याचाच पाऊस आहे वाऱ्यावरचा, तो काय लगेच जाईल. सो आता रेडी होऊया पटकन आणि रेडी होऊन निघतो लगेच.
चलो पब्लिक वे टू लोणावळा वाया एकविरा माते की. सो गाईज आम्ही आता निघालो इथून. ठरला एअर चेक करणार आणि इथून जाऊन थांबणार आता बघूया कसं काय होतंय. आमचे एक गाडी आहे ती मागे राहिली आहे जरा. फास्टॅग मध्ये रिचार्ज नव्हता मारला. कुठे बसला सो बघूया आता ते येतील. कुठे बसले नेरुळला म्हणजे आले. पेट्रोल भरलं बोलतो आता पेट्रोल पंपला. आता पेट्रोल भरून पुढे चाललं. सो आता मी ड्रायव्हिंग करत आहे का तर ड्रायव्हिंग करायला तर कोण नाही तर आपल्याला शूट करता येणार नाही. तो आपण डायरेक्ट स्पॉटला जाणार तिथून स्टार्ट होणार आणि आपण डायरेक्ट विलाला एकविरा भेटू आणि एकविरा नंतर डायरेक्ट विला भेटू का तर आपल्या बॅगेमध्ये पाठी सगळं सामान ठेवलंय म्हणजे आपलं जो गोप्रो वगैरे आहे ते सगळं पाठी ठेवलंय. सो आपण डायरेक्ट एकविरा जाऊन आता भेटूया. चलो बाय. सो हॅलो गाईज वी आर फायनली ॲट कारलाई गेट जवळ आम्ही थांबलोय. वाट बघतोय आमच्या अर्ध्या माणसांची आणि आपल्यासोबत गाडीमध्ये एवढे जण बसलेले आणि आत्ताच एकाचा मृत्यू झालाय. सांगायला खूप दुःख होत आहे. एक जण होता जो आज नाही राहिलाय आपल्यासोबत तर त्याला आपण सापेंद्र मामा असा एक होता जो आता नाही राहिला. आणि गोप्रो आपल्या बॅगेत आहे तर मी गोप्रो काढणारच नाही आता. गोप्रो डायरेक्ट विल्याला गेल्यावरच निघणार आहे. तोपर्यंत आपल्या नाव दिसेल झूम करून बघता हो का. हे जा ना तू अभि तुला जायचं होतं ना. कोणला जायचं होतं फोटो काढायचं तुला. एंट्री जा आधीच जा नाही अभि तू नंतर जा आणि आपण वरती जाऊया आणि भेटूया. सो गाईज आम्ही आलो आता एकविरीला वरती आलेलो आहे आणि ओटी घेतली आहे 50 वाली. आता दर्शन घेऊन डायरेक्ट तिला इथून गाडीने काहीतरी 4 मिनिटावरच आहे. 4 मिनिटाच्या डिस्टन्सवर. तर आधी आपण आतमध्ये जाऊया का तर आतमध्ये शूट अलाउड नाही आहे. इथून घेऊ शकतो फक्त देवीचा फोटो वगैरे अलाउड नाही तिकडे तर ते मी शूट नाही करू शकतो. तर आपण बाहेर आल्यावर भेटूया. आज गर्दीने आम्हाला डायरेक्ट एंट्री भेटते आणि इथे अलाउड इथे काय इथे काहीतरी विषय आहे रे इथला बी माहिती आहे तुला. आज गर्दी नाही इथे म्हणून आपलं डायरेक्ट एंट्री आहे. नाहीतर आपल्या इथून यायला लागतं आतमधून. हे तुम्हाला दिसतंय आतमधून फिरत भरपूर उशीर होतो. आतमध्ये जाऊ शकतो तसं काय नाही. ते जायचं असेल तर पण तिकीट आहे. इथे पण तिकीट आहे. काय करत नाही एवढं काय आहे नाही नॉर्मल आहे एवढं काय नाही. कॅमेरा लावले तर इथे फोटोशूट अलाउड नाही तरी पण आपण भेटला चान्स तर आपण एक काढू. काय आलं अशोक स्तंभ तो वाला. जय श्रीराम. आणि आपली पब्लिक हा जो आहे ना हा जो मुलगा याच्यामुळे आमची गाडी घाट चढत नव्हती. हा जरा सरकला की गाडी डायरेक्ट सरकत होती. ह्याला पुढे बसवणार आम्ही. ह्याला आम्ही पुढे बसवणार आहे. बिझनेस सारखं बिझनेस सारखं काय पण जोक मारणे ते फोटो काढतायत अलाउड ना. आता गर्दी नाही म्हणून फोटो काढून देत आहेत नाहीतर मग फोटो काढायला असं अलाउड नाही. मग फोटो काढायला अलाउड आहे का नाही अलाउड. गर्दी नाही म्हणून गर्दी असताना नाही देत काढायला आतमध्ये काढायला. काय पाय दादा गाडीच्या इथे मी एवढा वर नको. मोबाईल आहे आपला गोप्रो आणायला जीव जायला माझा एवढं उतरून खाली परत. अरे बॅग येत होता ना आतमध्ये. बॅग आणली असते तर माझे जीव गेला असता. तरी पटापट दर्शन होणार. यावी जाणार का येतो जातो का जाऊन आणशील का. पप्पा बोलतो मी येणारच नाही रिटर्न. गेलो की रिटर्न नाही फिरणार. सो गाईज आम्ही पोहोचलो फार्म हाऊसला. बघूया आता जरा गाडी पार्क करू दे आधी. सो हॅलो गाईज फायनली आपण आलेलो आहे इथे विलाला
आणि हा तुम्हाला पूर्ण विला दाखवतो ओव्हरव्ह्यू एकदम पाठून तुम्हाला दिसत असेल मस्त आहे. आणि सीन काय आला आम्ही खायला गेलो होतो अर्ध्या रस्त्यातून जसं आम्ही निघालो एकविऱ्यावरून आम्ही गेलो आधी हे खाल्लं काय मिसळपाव पावभाजी मागवलेली पण मिसळपाव खाल्लं आणि त्यानंतर मग आम्ही निघालो डायरेक्ट विलाला आलो अराऊंड 12:30 वाजले. सो तुम्हाला एक विलाचा हा टूर देतो एवढा मस्त विला जर तुम्हाला यायचं असेल तर इथे मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके सो तुम्हाला स्टार्टिंगपासून एंट्री दाखवतो आणि इथे पूलमध्ये आपले पब्लिक होतात रेखा 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 आणि इथे फोटोग्राफर आपला तो पूलवाला माणूस आहे इथे सांभाळतो सगळं. सो आपण तुम्हाला बाहेरून तुला दाखवतो तुम्हाला सगळ्यांना दाखवतो की कसा सीन आहे विलाचा. इथून गाडी एंट्री येते इथून एंट्री आहे. मी मगाशी चुकून इथे टाकलं तर एक काकाने सांगितलं की नाही इथून जायचं करून. सो इथून अशी एंट्री आहे विलाची. हा असा एक प्रॉपर विलाचा एंट्रन्स हा गेट आहे. एंट्री केल्या तुम्हाला इथे साईडला पार्किंग दिसेल. पार्किंगमध्ये आपल्या गाड्या 2 उभ्या केल्या तिथे. हा ड्रायव्हर वरती बसला आहे दाखवतो तुम्हाला ड्रायव्हर. आणि इथे आपण बॉक्स क्रिकेट वगैरे आता संध्याकाळी खेळणार आहे. आत्ताचं काहीतरी 1:15-2 वाजलेत समथिंग टायमिंग माहीत नाही. आणि एंट्री केल्यावरती तुम्हाला या साईडला पूलचा व्ह्यू आहे. एक मस्त असं विला खूप भारी आहे. म्हणजे जे बनवलं डिझाईन त्या डिझाईनवर एकदम मस्त विचार करून आणि इथे पूल आणि या साईडला तुम्ही लंच वगैरे करू शकता किंवा तुम्हाला ड्रिंक करायचं आहे तर तुम्ही पूलच्या मजा घेत ड्रिंक पूलमध्ये एन्जॉय करू शकता. ड्रिंक सेक्शनवरती पण जेवू पण शकता ड्रिंक पण करू शकता. आणि इथे आपली पब्लिक पोहतात आहे आणि ज्यांना पोहायला येत नाही ते लोक असं ट्यूब घेऊन नसत आहेत. आणि हा केअरटेकर आहे इथला तो हा केअरटेकर आहे इथला आणि इथे त्याचं रूम आहे तिथं. इथे आपण काय गेलो नाही. आणि हा असा पूर्ण इथे आहे तुम्हाला आतमध्ये दाखवतो. इथून एंट्री केल्यानंतर इथे आतमध्ये जायचं. आतमध्ये गेल्यावर त्याला एक मस्त गणपती बाप्पाची मूर्ती दिसते मूर्ती आहे. त्याच्यानंतर मी इथून आतमध्ये मस्त व्ह्यू आहे एकदम मोठा हॉल आहे. अराऊंड 4 घंट्यामध्ये तरी असेल बाहेरचा इनर आणि आउटसाईड बघितलं तर. आणि हा एक ओपन किचन याला ओपन किचन म्हणतो आपण म्हणजे हॉलला अटॅच असतो. इथे एक वॉशरूम आहे ॲक्च्युली आय थिंक मला वाटतं 3 का 4 वॉशरूम आहेत. इथून एक मिरर आहे मस्त आणि हे कर्टन लावले आहेत. कर्टन पण मॅच करतात सगळे एकदम म्हणजे एक प्रीमियम फील येते विलामध्ये. असं वाटतं असं एक बंगलो पाहिजे आपला. सो इथे हा बेडरूम आहे. हा मास्टर बेडरूम आहे मेन. त्याच्यानंतर हा एक बेडरूम आहे. हा पण मास्टर बेडरूम आहे. इथे लेडीज लोक आता सध्या जे आमच्यासोबत आले ते सगळे लेडीज इथे थांबले. बॉईज सगळे तिथे थांबले आणि इथे पण लेडीजच थांबले सगळे. सो इथे डोअर आहे सगळीकडे टॉयलेट्स वॉशरूम सगळ्या 3 बेडरूमला आहे आणि प्लस हॉलमध्ये पण वॉशरूम अवेलेबल आहे. आणि हा बेडरूमचं खासियत अशी आहे आणि म्हणून आम्ही हा मुद्दामून घेतला. म्हणजे कसं आहे हे 2 डोअर आहेत ना हे जे लागतात हे 2 लागल्यानंतर कर्टन लावलं आणि मस्त ओपन केलं की डायरेक्ट सकाळी उठलो ब्रश न करता डायरेक्ट आतमध्ये काम 25 ना मेरी बबडी आहे. डायरेक्ट पाणी तोडून मारायची. पाणी तोडून मारल्यानंतर हे आपले छोटे वहिनीची मुलगी आहे ती वहिनीला दादा पोहायला शिकवते. हा पप्पू दादा पाण्यात पोहतोय त्याची सिस्टर्स आहे. गॉगल पाहिजे उडव का ओ कॅच. आणि तो आदित्य ढोल्या मामा ब्लॉगिंग चालू आहे ब्लॉगिंग. आणि आपल्या रुपयाचा आणि आम्ही पार्टी करतो वरती. आणि हिला पोहता येत नाही हिच्यासाठी खास आम्ही 2 ट्यूब मागवले. आणि हा मस्त इथे आम्ही ग्राउंडवर इथे आम्ही खेळणार आहे. आणि इथे वरती आपण जाऊन बघूया तुम्हाला वरचा व्ह्यू दाखवतो. एकदम मस्त आहे म्हणजे एकविरेपासून एकविरेचं आईचं मंदिर आहे तिथून अराऊंड एक 10 मिनिटावरच आहे. तुम्हाला तिथे दिसतंय कारण माहीत नाही. हा जो झेंडा आहे इथे मी झूम नाही करू शकत गोप्रोमध्ये. सो हा जो झेंडा आहे इथून तुम्हाला दिसत असेल इथून. आणि इथे रस्ता पण आहे तुम्ही जर झूम करून बघितलं व्हिडिओला तर तुम्हाला दिसू शकतो. तो इथून आपण वर जातो एकविरेपर्यंत जे अर्धे रस्ता जातात तिथून खाली उतरलो की आतमध्ये तिथून एकविरेपासून खाली उतरलो की राईट मारायचा नाही सॉरी लेफ्ट मारायचा. एकविरेपासून लेफ्ट मारला त्याच्यानंतर हा विला आहे. विल्याचं नाव तर मला माहीत नाही का तर आबीने बुक केलं होतं तो माझ्या भावाने मित्राने.
सो हे आपली लालपणीची सगळी पंटर लोक आहेत ते लोक. आम्ही एकत्र होतो. आता मी मानकुलला नाही राहत, मी आता पनवेलला शिफ्ट झालो आहे आणि आता दुसरीकडे परत शिफ्ट होतो आहे. सो हे सगळे ते आपले लहानपणीचे सगळे दादा बिदा एकदम आपला खास आहे दादू. आणि हा त्या व्हाईट गाडीचा ड्रायव्हर आहे. आणि मस्त असं व्ह्यू इथून भेटतो आपल्याला. संध्याकाळच्या टायमाला फुल भारी वाटणार, एकदम मस्त आणि थंड हवा, एकदम गारवा आहे. आणि लोणावळा साईड असल्यामुळे फुल थंड वाता असणारच आहे. तर आपण आता खाली जाऊया इथून. इथे पाण्याचं पण काय टेन्शन नाही वाटत आहे, टाकी खूप मोठी लावली आहे. आणि असा एक हा विलाचा व्ह्यू आहे. बॅक साईडला नाही एवढंच आहे, बॅक साईडला जाता येणार नाही आपल्याला, जाऊया आपण. सो असा एक ओव्हरव्ह्यू होता हा पूर्ण हा विला आहे. आणि खरंच खूप छान आहे. जर तुम्हाला यायचं असेल तर मी इथल्या डिटेल्स, लोकेशन आणि यांचा नंबर पण टाकतो. खूप भारी आहे एकदम विला. तर काहीच म्हणजे फर्स्ट टाईम मी असं आलो या विल्यामध्ये, एवढं असं चांगल्या विल्यामध्ये. सो मस्त मजा आली. आणि आपल्या कृष्णाची मूर्ती राधे राधे. आणि कॅरम पण आहेत छोटासा खेळायला. स्पीकर पण त्या लोकांनीच अवेलेबल करून दिले ते. इथे आपण खुर्चीवर ठेवून स्पीकर लावलेला आहे आपण मस्त. सो बस आपण आता भेटूया संध्याकाळी डायरेक्ट मॅच खेळताना. ओके. मी जरा स्विमिंग करतो, कंटाळा आला जाम. जरा स्विमिंग करूया, जरा जेवूया. खाल्ले मिसळपाव खाल्ले, पण थोड्या टायमाने जरा आता भूक लागतेच पोहून तर आम्ही जरा पोहणार. आणि हा पूर्ण सेटअप आहे ना, हा पूर्ण काढायला लागणार. हा पूर्ण सेटअप काढा, त्याच्यानंतर परत तो गोप्रोसाठी वेगळा, पाण्यात टाकायसाठी वेगळा सेटअप लावा. मग तो पूर्ण ते म्हणजे आता बघा याच्यामध्ये मी काय माईक लावला, मग परत हे अटॅचमेंट करा, हे लावा, मग हा कवर जो आहे तो काढा, मग त्याच्यानंतर फुल वैतागवड आहे. सो काम 25 करूया आपण. जरा संध्याकाळी भेटूया. आम्ही जरा आता एन्जॉय करतो आणि एन्जॉय करून झाल्यावर तुम्हाला भेटतो. हे सगळे लोक एन्जॉय करतात, मला ते बघवत नाही. मला पण जायचं नाही पब्लिक. मी जातो आता, चला. अरुण दादा बना लवकर रे.
ये 1 2 3 गाडी टच करून व्हिडिओ आधीची काढली आता काय करायचं आणि खाली टच करायचं मी प्रेशर नाही फक्त तू इकडे बघून असं एक 1 प्रेशर दे ना काम करून मला आता परत मोड चेंज करायला लागेल आता व्हिडिओ मध्ये हे चेंज करायला लागेल गोटी कल्टी मार ए चावी आतमध्ये समोर समोर अंकिताला द्यायला सांग सुपरमॅन सुपर गर्ल धबधबा आहे इकडे धबधबा गाईस इथून पाणी येते धबधब्यातून सुपरमॅन आता सुपरमॅनने वाचवलेला आहे वहिनीला. दादा ब्रिज पार करून देतोय सुपर पॉवर.
तुम्हाला व्ह्यू दाखवतो. इथून वरती गेलो की मस्त हे बसायला. इथून असं वर जायचं. इथे पाण्याची टाकी लावली आणि ते लोक पोहत. अरे भाई इधर बेटे. अरे चोम्या इकडे बघो ना. पब्लिक क्या बोलते भाई कैसे आहे बुबडी. आम्ही इथून उडी मारतो. भूक लागली जाम. सूप प्यायचं मन करतो. सूप आहे. व्हेज आहे का? व्हेज पाहिजे. व्हेजिटेरियन. हा पनीर रोटी पाहिजे बघा. सूरज डाबा अँड फॅमिली रेस्टॉरंट @gmail.com. मिनरल वॉटर, लस्सी, बटर मिल्क, फ्रेश लेमन सोडा, फ्रेमन सोडा, सोडा, हॉट सोडा, वेज सूप, पनीर डिश, मसाला वेज. क्या चाहिए वाय. हाँ काय बोलू काय समजतच नाही मला. भाई ब्लॉग निकल रहे कुछ क्या बोलने का समझ नहीं आ रहा है. वेंडी अभी अपने को शाम को गाड़ी लेके जाने के ड्राइवर, वो ब्लू कलर का. और वो लेके जाने के बाद उसमें सामान लेके आने का है ना. मेरी बबड़ी, ये मेरी बबड़ी है. चला गाईस जरा झोपतो अर्धा तास. नंतर संध्याकाळी थोडा बाहेर जायचं आहे. त्या टायमाला आपण शूट करू. जाम थकायला आलंय. हे भाई हे हँडल तुटला आईच्या गावात. हे भाई हे हँडल तुटला मागचा. हे क्रिकेट टाइम. आणि हा दादा बॉलिंग करत आहे आणि रुपया त्याची बॉलिंग चालू आहे. आणि अभि छोटा आहे पण छोटा अभि आहे तो. आणि तो बॅटिंग करताना अरविंदाचा फिल्डिंग आणि अभि फिल्डिंगला उभा आहे. मारला आउट. नॉट आउट. परत हा दादा जोमानी बॉलिंग करताना बॉल फिरवत फिरवत मारत आहे. आणि अभिनी अरे नॉट आउट. बॉल आहे बॉल. बॉलाचे बॉल. तू राहणार पण नाही. आणि आम्ही तर फिल्डिंग करता करता. हे अभि कॅमेरा नको मारू. मी ते ठेवतो. इथे ना काय येणार नाही ना. इधर आया इतना मारेंगे. इतना मारेंगे. अभी तू खेळणार. अभी खेळणार ना. नेक्स्ट मैं खिलाऊंगा. बाय 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 बाय. तेरा कैमरा बोल रहा है क्या ये.
जाम थकायला झालंय, जाम थकायला झालंय, पाय आता गळे झाले आहेत. आणि या प्रकारे खाल्ल्या नाही रे काय. अरे दादा हे आपण काहीतरी खाऊया चल आधी. इथे टूट मारायला गेला दादा. दादा तू वायझर ना, तू वायझर घेणार ना? वायझर दादा, तू वायझर घेणार ना? दादा बघ तर इकडे, वायझर घेणार ना? अच्छा हे मी टूट करेन, टूट कॅमेरा ठेवतो. आता आपण थोड्या वेळाने वरती तिथे बसून मस्तपैकी मकेन्स खाणार आहे, स्माइली मकेन्स. आणि अंजल डुबला आहे बाय. उडी मार आधी, आधी आधी उडी मार, आधी आधी उडी मार. बघा हा गणपती बाप्पा मोरया, आशीर्वाद हो तुमच्या. आणि मेन्यू कार्ड इथे आपलं आहे. आणि बाकीचे काय करतात? कॅन आय कम इन? आणि आमची ताई इकडे आहे. आणि बाबू, बघा बाबू, बाबू इकडे नाही, इकडे आहे बाबू. बाबू AC ऑपरेट करतोय. हाय कर, हाय कर. काय हाय हाय हाय. मी बॉल घेऊन जातो. हा बाय. नको नको नको. ओको कुठे गेले सगळे? अंजल गेला नाही खेळतो. बाय बाय बोला. हे पणा, ही पणा बघा. हे सामान मेरा है, सामान मत गायब कर. काय सामान गायब मत कर. आणि आम्ही कॅमेरा बोलतोय, कॅरम खेळणार. हे बाय थोडंसं फोन ना. थांब ना फोडतो ना. सबको सबको भाई तो सबको फोन ना. हा फोन ना. ए थांब ए ना. फोड जल्दी. हात डालेला आहे. या खायला. तुम्हाला राक्षस बघायचं? राक्षस 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 थांब. तुम्हाला राक्षस दाखवतो. राक्षस थांबा. हे हाव थांबा, बघू नका. राक्षस वे हूँ राक्षस, मैं तुमको खा जाऊंगा वे. अबे कहा कर रहा है वे? अरे ऐसे कहा करत है? बाय बाय. दादा खायला बोलवलंय मकेन. हा आता परत सगळं दुसरं लावायला लागेल. तू नीट नाही लावलास ना की बा तर प्रॅक्टिस आहे.